नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीनियस कॉमर्स क्लासेस लोहा या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुस्तक पालन व लेखाकरण म्हणजे अकाउंट या विषयाचं पहिलं प्रकरण सुरुवात केलेलं आहे आणि त्या पहिल्या प्रकरणामध्ये आपण दोन प्रॉब्लेम पाहिलेले आहेत। ठीक आहे, त्यानंतर आज विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तिसरा प्रॉब्लेम पाहायचा आहे रुचा आणि जुली यांचा। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे मी स्क्रीनवर प्रॉब्लेम दाखवला तो प्रॉब्लेम तुम्ही लिहून घ्या, जेणेकरून प्रॉब्लेम सांगत असताना तुम्हाला म्हणजे पद पण समजेल, त्याचा परिणाम कुठे होईल ते समजेल। ठीक आहे, आणि त्याचबरोबर तुमच्या काही अडीअडचणी जर असतील तर तुम्हाला त्या सहज काय होतील लक्षामध्ये येतील। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी प्रॉब्लेम वाचून दाखवतो, थोडक्यामध्ये पहा। रुचा आणि जुली भांडवलाच्या प्रमाणात नफा तोटा वाटून घेणाऱ्या भागीदार आहेत। खालील परीक्षा सूची आणि समायोजनांच्या आधारे वार्षिक खाती तयार करा। आता या ठिकाणी आपल्याला वार्षिक खाती तयार कराव्यास सांगितलेली आहेत। वार्षिक खाती म्हणजेच अंतिम खाती तयार कराव्यास सांगितलेली आहे। आता पुस्तकामध्ये हा जो प्रॉब्लेम आहे, समजा या प्रॉब्लेम मध्ये व्यापार खाते, नफा तोटा खाते आणि ताळेबंद, त्याचबरोबर आणखी एक भांडवल खातं उघडलेलं आहे। ठीक आहे, पण आपण भांडवल खातं न उघडता डायरेक्ट भांडवल खात्यावर होणारे परिणाम ताळेबंदामध्ये करणार आहोत। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम एक काम करायचंय की तुम्ही स्क्रीनवर पहा, हे जे 23 पत्रक आहे, या 23 पत्रकामध्ये तुम्हाला दिसत असेल बघा की ज्या पदावर समायोजन विचारलेली आहे, म्हणजे ज्या पदावर ऍडजस्टमेंट विचारलेली आहे त्या पदाला आपण काय केलेलं आहे, टिक मार्क केलेला आहे। ठीक आहे, मग तुम्ही पण जे प्रॉब्लेम लिहून घेतलेला आहे ते लिहून घेतलेल्या प्रॉब्लेमवर काय करा की ज्या पदावर ऍडजस्टमेंट विचारले त्या पदाला टिक मार्क करा, जेणेकरून आपण प्रॉब्लेम सोडवत असताना त्या पदावरती समायोजन आहे हे समजेल। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्षात आपण प्रॉब्लेम सुरू करूया। आता प्रॉब्लेम सुरू करण्यापूर्वी आपण जे दोन प्रॉब्लेम जे शिकवलेले आहेत त्या दोन प्रॉब्लेम मध्ये आपण पाहतो की बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे मिळाला, कारण त्यामध्ये समजा काही विद्यार्थ्यांना अडचणी होत्या, त्या अडचणी त्यांनी विचारल्या, त्या अडचणी मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसंच तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेम समजत नसेल, प्रॉब्लेम मध्ये काही अडचणी असतील तर तुम्ही बिनधास्त कधी पण विचारू शकता। ठीक आहे, आता प्रॉब्लेम सोडवत असताना आता मी जे टेक्निक वापरतो तर मी सर्वप्रथम समायोजन अगोदर न सोडवता डायरेक्टली 23 पत्रकाच्या नावे बाजूपासून प्रॉब्लेम शिकवण्यास सुरुवात करतो, जेणेकरून एका पदाची माहिती पण होऊन जाईल, त्या पदाचा परिणाम कुठे करायचा ते पण समजून जाईल आणि सोबत पदांचा परिणाम करत असताना जे ऍडजस्टमेंट आहे त्यांचे पण आपल्याला डायरेक्टली काय करता येतील, परिणाम करता येतील। म्हणजे अत्यंत सोप्या शब्दामध्ये अत्यंत सोप्या भाषेमध्ये अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्हाला समजेल असं शिकवण्याचा प्रयत्न। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम बघा, तुम्ही 23 पत्रकाच्या नावे बाजूला पहिलं पद, 23 पत्रकाच्या नावे बाजूला पहिलं पद कोणतं आहे, खरेदी। 23 पत्रकाच्या नावे बाजूला पहिलं पद कोणतं आहे, खरेदी आहे। या खरेदीची रक्कम किती आहे, 48,000 रुपये। खरेदीची रक्कम किती आहे, 48,000 रुपये। तर विद्यार्थी मित्रांनो, आता या खरेदीचा परिणाम करण्यापूर्वी आपण 3 खाते तयार केलेले आहेत। त्यामध्ये एक आहे व्यापार खाते, दुसरं आहे नफा तोटा खाते आणि त्यानंतर तिसरं जे विवरण आहे, ठीक आहे, ते कोणतं आहे, ताळेबंद। या ताळेबंदालाच पर्याय नाव आहे स्थिती विवरण। ताळेबंदालाच पर्याय नाव काय आहे, स्थिती विवरण आहे। मग आता खरेदी म्हटल्याच्या नंतर खरेदी हा प्रत्यक्ष खर्च आहे, ज्याला की आपण परचेस म्हणतो, बरोबर आहे ना। मग आता खरेदी म्हटल्याच्या नंतर खरेदीचा परिणाम तुम्ही जर समजा या अगोदर काही व्हिडिओ टाकला होता मी व्यापार खाते, नफा तोटा खाते आणि ताळेबंदाच्या नमुन्यांचा, त्यामध्ये सांगितलेलं आहे बघा, सविस्तर नमुने सांगितलेले आहेत। ठीक आहे, वाटल्यास तुम्ही ते नमुने पाहू शकता। तर खरेदीचा परिणाम जो आहे, खरेदीचा परिणाम व्यापार खात्याच्या नावेला होतो। खरेदीचा परिणाम कुठं होतो, व्यापार खात्याच्या नावेला। या ठिकाणी बघा, आपण व्यापार खाता आहे, व्यापार खात्याची ही नावे बाजू आहे, व्यापार खात्याची ही जमा बाजू आहे। मग आपण काय केले, व्यापार खात्याच्या नावेला खरेदी घेतलेला आहे, इनर कॉलम मध्ये किती घेतलेत आपण, 48,000 रुपये। आता खरेदीची रक्कम इनर कॉलम मध्ये लिहिल्याच्या नंतर खरेदीवर इनर कॉलम मध्ये आपण का लिहिली, कारण त्या खरेदीवर काय आहे, ऍडजस्टमेंट आहे, समायोजन आहे। आता खरेदीवर किती नंबरची समायोजन आहे पहा, खरेदीवर समायोजन आहे बघा 6 नंबरची। खरेदीवर समायोजन किती नंबरची आहे, 6 नंबरची आहे। 6 नंबरची समायोजन काय पहा, रुपये 6,000चा माल उधारी खरेदी केला, 6,000चा माल उधार खरेदी केला, परंतु लेखा पुस्तकात
काय नाही, नोंद नाही. म्हणजे या ठिकाणी मालाची खरेदी केलेली आहे, परंतु खरेदी पुस्तकात म्हणजे लेखा पुस्तकामध्ये त्या मालाची काय केली नाही, नोंद केलेली नाही. म्हणजे ही कोणती खरेदी आहे, अनोंदित खरेदी. आता अनोंदित खरेदी म्हटल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता अनोंदित खरेदीचे परिणाम किती होतात. आता अनोंदित खरेदी एक समायोजन आहे आणि या समायोजनाचे परिणाम बघा किती होतात, 2 होतात. पहिला परिणाम काय सांगितलंय, व्यापार खात्याच्या नावे बाजूला, कुठं, व्यापार खात्याच्या नावे बाजूला खरेदीमध्ये काय करा, अधिक करा. आणि दुसरा परिणाम काय सांगितलाय, ताळेबंदाच्या देयता बाजूला धनकोच्या रकमेमध्ये काय करा, अधिक करा. ठीक आहे. अशा प्रकारे आपण 2 परिणाम पाहिलेले आहेत की पहिला परिणाम काय सांगितला होता की व्यापार खात्याच्या नावेला खरेदीमध्ये अधिक करा आणि दुसरा परिणाम ताळेबंदाच्या देयता बाजूला धनकोच्या रकमेमध्ये काय करा, अधिक करा. मग या ठिकाणी आपण काय केलं आहे बघा, खरेदीमध्ये अधिक अनोंदित खरेदी, खरेदीमध्ये काय केले आपण, अधिक अनोंदित खरेदी किती रुपये आहे, 6000 रुपये. 6000 रुपये आपण अधिक केले, अधिक केल्याच्या नंतर त्यांची बेरीज किती आली, 54,000 रुपये. ती आपण काय केली, इनर कॉलम मध्ये घेतली. इनर कॉलम मध्ये काय घेतली, का खरेदीमधून खरेदी परत ही एक पद आहे, ती काय करावयाचं आहे, वजा करावयाचं आहे. हा झाला पहिला परिणाम. व्यापार खात्याच्या नावेला आपण खरेदीची रक्कम घेतली 48,000, त्याच्यामध्ये अधिक अनोंदित खरेदी 6000 रुपये अधिक केल्याच्या नंतर त्यांची बेरीज किती आली, 54,000 रुपये आली. 54,000 रुपये आपण काय केले, इनर कॉलम मध्येच घेतले. आता ह्या 6000 रुपयाचाच म्हणजेच अनोंदित खरेदीचा दुसरा परिणाम कुठे सांगितला समायोजनामध्ये, की ताळेबंदाच्या कुठं, देयता बाजूला धनकोच्या रकमेमध्ये काय करा, अधिक करा. तर सर्वप्रथम धनकोच्या रकमेमध्ये अधिक करण्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे. खरेदीचा संबंध येतो धनकोशी, खरेदीचा संबंध कशाशी येतो, धनकोशी येतो आणि विक्रीचा संबंध कशाशी येतो, ऋणकोशी येतो. मग आपण आता या ठिकाणी बघा, खरेदीचा संबंध धनकोशी येत असल्यामुळे ताळेबंदाच्या देयता बाजूला आपण या ठिकाणी अगोदर काय घेतले, धनको घेतले. बाजूला बत्तीस पत्रकाच्या जमा बाजूला धनको दिलेला आहे का, दिलेला आहे बघा, 22,000 रुपये आहे का, ठीक आहे. म्हणजे धनको काय करायचे, ताळेबंदाच्या देयता बाजूला इनर कॉलम मध्ये घ्यायचे. या ठिकाणी आपण बघा, ताळेबंदाच्या देयता बाजूला इनर कॉलम मध्ये धनको घेतलाय. धनकोची रक्कम किती आहे, 22,000 रुपये आहे. धनकोची रक्कम किती आहे, 22,000 रुपये. मग ह्या समायोजनामध्ये सांगितल्याप्रमाणे परिणाम करायचे. आपण पहिला परिणाम काय केलाय, की व्यापार खात्याच्या नावे बाजूला खरेदीच्या रकमेमध्ये काय करा, अधिक करा. मग आपण व्यापारच्या नावेला या ठिकाणी खरेदीमध्ये काय केले, अधिक केले, अनोंदित खरेदी. आणि दुसरा परिणाम कुठे करायचा आहे, ताळेबंदाच्या देयता बाजूला धनकोच्या रकमेमध्ये काय करा, अधिक करा. या ठिकाणी आपण ताळेबंदाच्या देयता बाजूवर अधिक अनोंदित खरेदी किती रुपये, 6000 रुपये आहे. 6000 रुपये अधिक केल्याच्या नंतर बाहेर किती आले, 28,000 रुपये. ठीक आहे, ठीक आहे. की ताळेबंदाच्या देयताला आपण धनको घेतला इनर कॉलम मध्ये 22,000, त्यामध्ये अधिक अनोंदित खरेदी 6000 रुपये, बाहेर किती आले, 28,000 रुपये. इथपर्यंत झालं, ठीक आहे. जी 6 नंबरची समायोजन होती त्याचा आपण परिणाम केलाय की 6000चा माल उधार खरेदी केला, परंतु लेखा पुस्तकात काय नाही, नोंद नाही. 2 परिणाम केले, खरेदीमध्ये अधिक आणि ताळेबंदाच्या देयता बाजूला धनको मध्ये अधिक. ठीक आहे. त्यानंतर या खरेदीमधून काय वजा करावयाचं आहे, खरेदी परत वजा करावयाचं आहे. मग 23 पत्रकाच्या जमा बाजूला पहा, परीक्षा सूचीच्या म्हणजे ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला बघा काय आहे, खरेदी परत एक पद आहे बघा, शेवटचं पद आहे बघा, आहे का खरेदी परत, ठीक आहे. ही खरेदी परतची रक्कम किती आहे, 6000 रुपये आहे, जे की खरेदीमधून काय करतात, वजा करतात. आता खरेदी परत म्हणजे काय, खरेदी केलेला माल काय करणे, परत करणे, त्याला काय म्हणतात, खरेदी परत असे म्हणतात. मग ही खरेदी परत खरेदीमधून काय करायचे, वजा करायचे. मग आपण व्यापारच्या नावेला खरेदीमधून वजा खरेदी परत किती रुपये, 6000 वजा केले, बाहेर किती आले, 48,000 रुपये. ठीक आहे. हे झालं पहिलं पद, कोणतं, खरेदी. त्यानंतर पुढचं पद आहे बघा, व्यापार खर्च. 2 नंबरचं म्हणजे 23 पत्रकाच्या नावे बाजूला बघा, पुढचं पद कोणतं आहे, व्यापार खर्च. आता या व्यापार खर्चाबद्दल एक संकल्पना आहे विद्यार्थी मित्रांनो. त्या व्यापार खर्चाबद्दल एक संकल्पना आहे विकास नावाची. कोणती संकल्पना आहे, विकास नावाची संकल्पना आहे.
कारण का सगळ्यात महत्वाचं म्हणजे या व्यापार खर्चाचा परिणाम व्यापार खात्याच्या नावे बाजूला पण होतो आणि नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला पण होतो. व्यापार खर्चाचा परिणाम व्यापार खात्याच्या नावेला पण होतो आणि नफा तोटा खात्याच्या नावेला पण होतो, परंतु व्यापार खात्याच्या नावे बाजूला कधी परिणाम करायचा आणि नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला कधी परिणाम करायचा यासाठी विकास ही संकल्पना समजून घ्या. आता विकास म्हणजेच काय? व्ही म्हणजे विविध खर्च. व्ही म्हणजे काय? विविध खर्च. त्यानंतर का म्हणजे कार्यालय खर्च. का म्हणजेच काय? कार्यालय खर्च. आणि स म्हणजे काय? सामान्य खर्च. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यापार खर्च हे पद आलं की त्यासाठी तुम्ही फक्त एकच नाव लक्षात ठेवा, विकास. कोणतं नाव लक्षात ठेवायचे? विकास. कारण या नावातच आपण पाहतो की व्यापार खर्चाचं सोल्युशन आहे. ठीक आहे. आता सोल्युशन कशा प्रकारचं आहे ते समजून घ्या. समजा 33 पत्रकाच्या नावे बाजूला व्यापार खर्च हे पद आलं. तुम्ही ह्या 33 पत्रकाच्या नावे बाजूला पहा कोणतं पद आलंय? व्यापार खर्च. मग एक काम करायचंय, व्यापार खर्च तर आलेच, परंतु 33 पत्रकाच्या नावे बाजूला विकास आलाय का बघायचं. विकास आलाय का पाहायचं. म्हणजे व्ही म्हणजे विविध खर्च आहे का बघायचं, कार्यालय खर्च आहे का बघायचं, किंवा सामान्य खर्च आहे का बघायचं. आहे का बघा बरं. तर ठीक आहे, 33 पत्रकाच्या नावे बाजूला आहे बघा, कार्यालय भाडे म्हणून दिले बघा, म्हणजे तो कोणता खर्च आहे? कार्यालय खर्च आहे. त्याचबरोबर आणखी एक पद दिले सामान्य खर्च. म्हणजे या गणितामध्ये आपण पाहतो की 33 पत्रकाच्या नावेला कार्यालय खर्च पण आलेला आहे आणि सामान्य खर्च पण आलेला आहे. मग ध्यानात ठेवा, जर 33 पत्रकामध्ये विकास आला असेल, विकास म्हणजेच काय? विविध खर्च किंवा कार्यालय खर्च किंवा सामान्य खर्च, या 3 पदापैकी एखादं पद आलं असेल किंवा 3 पदापैकी कोणतेही 2 पद आले असतील किंवा 3 पद असणं 3 पदापैकी 3ही पद आली असतील, तर अशा वेळी काय करायचं? व्यापार खर्च हे पद व्यापार खात्याच्या नावेला घ्यायचं. कुठे घ्यायचं? व्यापार खात्याच्या नावेला. व्यापार खर्च व्यापारच्या नावेला कधी घ्यायचं? जर 33 पत्रकामध्ये हे 3 पद आले असतील, 3 पद म्हणण्याऐवजी विकास आला असेल, तर व्यापार खर्च हे व्यापार खात्याच्या नावेला घ्यायचे आणि बाकीचे जे पद आहेत ते नफा तोटा खात्याच्या नावेला घ्यायचे. मग या गणितामध्ये बघा तुम्ही, व्यापार खर्च हे पद आहे, व्यापार खर्चाची रक्कम किती आहे? 3000 आहे. म्हणून हे व्यापार खर्च पद कुठे जाईल? व्यापार खात्याच्या नावेला. या ठिकाणी आपण घेतलंय बघा, व्यापार खर्च किती रुपये? 3000 रुपये. ठीक आहे. हे व्यापार खात्याच्या नावेला आपण परिणाम का केला? कारण त्याच्यामध्ये कोण आलाय? समजा विकास आलाय, म्हणजे या विकास मध्ये काही पद आलेले आहे. बरोबर. आता ही संकल्पना एका पुस्तकात नाही, फक्त आपण एक लॉजिक तुम्हाला सहज समजावं यासाठी तयार केलेला आहे. त्यानंतर व्यापार खर्चाचा परिणाम नफा तोटा खात्याच्या नावेला कधी होणार? जर कोण आलाय? विकास आलाच नाही, तेव्हा व्यापार खर्च कुठे घ्यायचा? नफा तोटा खात्याच्या नावेला घ्यायचा. इथपर्यंत आलं लक्षात? ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचं पद पहा. पुढचं पद कोणतं आहे? वेतन. आता वेतनलाच पर्याय नाव आहे पगार. काय? पगार. आता वेतन एक प्रकारचा अप्रत्यक्ष खर्च आहे. वेतनावर समायोजन आहे का? ऍडजस्टमेंट आहे का? नाही. म्हणजे वेतनचा परिणाम नफा तोटा खात्याच्या नावेला करायचा. या ठिकाणी तुम्ही पहा, नफा तोटा खाता आहे की नफा तोटा खात्याची नावे बाजू आहे की नफा तोटा खात्याची जमा बाजू आहे. मग आपण नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला परिणाम केलाय वेतन किती रुपये? 4500. 4500 आहे ना? ठीक आहे. 4500 इथपर्यंत झालं? ठीक आहे. पुढचं पद बघा, मजुरी व वेतन. पुढचं पद कोणतं आहे? मजुरी व वेतन. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हे कन्फ्युज होत असेल बरं का, कारण बऱ्याच वेळा आपण पाहतो की मजुरी व वेतन, वेतन व मजुरी असं पद आले की कोणतं पद कुठे घ्यायचं हे बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतंय. तर लक्षात ठेवा, मजुरी म्हणलं मजुरीचा परिणाम व्यापारच्या नावेला, वेतन म्हणलं वेतनचा परिणाम नफा तोटा खात्याच्या नावेला. मग समजा मजुरी व वेतन हे असं पद जोडून आलं असेल, तर अशा वेळी जे नाव अगोदर आहे, जे पद अगोदर आहे त्यानुसार परिणाम करायचा आहे. आता यामध्ये बघा, मजुरी व वेतन आहे. मजुरीचा परिणाम व्यापार खात्याच्या कुठं होतो? नावेला. आणि वेतनचा परिणाम कुठं होतो? नफा तोटा खात्याच्या नावेला. पण दोन्ही पद असे जोडून आले असतील त्यावेळेस अगोदर जे पद असेल त्या पदानुसार काय करायचं? त्या पदाचा परिणाम करावा. याचा आहे खात्याच्या नावे बाजूला परिणाम केलाय बघा,
मजुरी व वेतन किती रुपये 2800 रुपये. 2800 रुपये आपण इनर कॉलम मध्ये घेतले. आता इनर कॉलम मध्ये आपण काय घेतले का त्यावरती समायोजन आहे. समायोजन म्हणजे ऍडजस्टमेंट आहे. किती नंबरची ऍडजस्टमेंट आहे बघा बरं वेजेसवर 5 नंबरची समायोजन आहे बघा. काय आहे आदत्त मजुरी. 5 नंबरची समायोजन कोणती आहे आदत्त मजुरी. आता आदत्त मजुरी म्हणलं ठीक आहे हे एक प्रकारचा आदत्त खर्च आहे. आदत्त खर्च म्हणजेच देणेबाकी खर्च. मग आदत्त खर्च म्हणलं तुम्हाला माहिती आहे समायोजन किती परिणाम होतात 2 परिणाम. पहिला परिणाम काय सांगितलं बघा बरं व्यापार किंवा नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला संबंधित खर्चामध्ये काय करा अधिक करा. पहिला परिणाम काय सांगितलंय व्यापार किंवा नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला संबंधित पदामध्ये किंवा संबंधित खर्चामध्ये काय करा अधिक करा. आणि दुसरा परिणाम काय सांगितलंय ताळेबंदाच्या देयता बाजूला दर्शवा. दुसरा परिणाम काय सांगितलेला आहे ताळेबंदाच्या देयता बाजूला दर्शवा. आता आदत्त खर्च म्हणला आदत्त खर्च म्हणजे काय असतो की जो खर्च चालू वर्षामध्ये केलाय परंतु चालू वर्षामध्ये काय केलेलं नाही समजा दिलेला नाही. जो खर्च चालू वर्षामध्ये झालेला आहे परंतु तो प्रत्यक्षात काय केला नाही दिलेला नाही. मग तर अशा खर्चाला कोणता खर्च म्हणतात आदत्त खर्च किंवा देणेबाकी खर्च असे म्हणतात. आदत्त म्हणलं की संबंधित खर्चामध्ये अधिक करायचं. पूर्वदत्त म्हणलं की संबंधित खर्चामधून काय करायचे वजा करायचे. या ठिकाणी कोणता पद आहे आदत्त मजुरी समायोजन आहे. मग आदत्त मजुरी म्हटल्याच्या नंतर व्यापार खात्याच्या नावाला अगोदर आपण मजुरी व वेतन घेतलं 2800 त्याच्यामध्ये अधिक आदत्त मजुरी किती रुपये 800 रुपये अधिक केले. दोन्हीची बेरीज बाहेर किती आली 3600 रुपये आली. ठीक आहे हे झाला पहिला परिणाम. आता आदत्त मजुरीचा म्हणजे आदत्त खर्चाचा दुसरा परिणाम कुठे होतो ताळेबंदाच्या देयता बाजूला. मग हे ताळेबंद आहे ही ताळेबंदाची देयता बाजू ही ताळेबंदाची संपत्ती बाजू. मग आपण ताळेबंदाच्या देयता बाजूला घेतले आदत्त मजुरी किती रुपये 800 रुपये. एक पर्यंत झालं ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचं पद आहे जाहिरात. पुढचं पद कोणतं आहे जाहिरात आहे. आता जाहिरात एक प्रकारचा काय आहे खर्च आहे. आता खर्च असल्यामुळे जाहिरातीचा परिणाम एक प्रकारचा अप्रत्यक्ष खर्च आहे. पण बरं हा एक प्रकारचा काय आहे अप्रत्यक्ष खर्च आहे. मग जाहिरातीचा परिणाम कुठं होणार नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला. जाहिरातीचा परिणाम कुठं होणार नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला. मग या ठिकाणी आपण परिणाम केलाय बघा जाहिरात 4000 रुपये. आपण जाहिरातची रक्कम काय केली आहे इनर कॉलम मध्ये घेतलेली आहे. इनर कॉलम मध्ये काय घेतली कारण जाहिरातीवर अंतर्गत समायोजन आहे. जाहिरातीवर काय आहे अंतर्गत समायोजन आहे. आता जाहिरातीवर समायोजन काय आहे समजून घ्या. समायोजन बघा काय सांगितली जाहिरात आणि काय सांगितले की 2 वर्षाकरिता. किती वर्षाकरिता 2 वर्षाकरिता. आता आपलं जे वर्ष असते आर्थिक वर्ष हे चालू व्यवसाय संस्थेचे वर्ष असते समजा 1 एप्रिलला सुरू होते आणि संपते कधी 31 मार्चला. मग हे गणित करत असताना की अंतिम खाते करत असताना एक आर्थिक वर्ष काय केलं जाते विचारात घेतलं जाते. एकापेक्षा जास्त वर्षाचा काय केला जात नाही विचार केला जात नाही. ठीक आहे. मग या ठिकाणी जाहिरातीला किती वर्षाकरिता 2 वर्षाकरिता. पण आपल्याला पाहिजे फक्त किती वर्षाची 1 वर्षाची. मग दिले किती वर्षाची त्यांनी 2 वर्ष जाहिरात दिलेली आहे. जाहिरात किती आहे बघा बरं 4000 रुपये आहे. किती रुपये आहे 4000. मग या ठिकाणी आपण काय करायचं जितक्या वर्षाची दिले तितक्यानं भागायचं. किती वर्षाची दिले 2 वर्षाची. मग 2 न भागा बे 1 बे बे 2 4 किती रुपये मिळाले 2000. म्हणजे याचा अर्थ एका वर्षाला जाहिरात किती येते 2000 येते आणि 2 वर्षाची मिळून किती झाली या ठिकाणी 4000 झाली. 2000 आणि 2000. मग या ठिकाणी त्यांनी दिले 2 वर्षाची पण पाहिजे फक्त किती वर्षाची 1 वर्षाची. मग या ठिकाणी जाहिरात जी आहे ती जाहिरात कशी आहे मग हे 2000 रुपये जास्तीचे आहे समजा हे कसे आहेत मग पूर्वदत्त आहे. पूर्वदत्त म्हणजे कसे आहेत आगाऊ आहेत. मग आगाऊ खर्च ठीक आहे ना. आगाऊ खर्च किंवा पूर्वदत्त खर्च म्हणलं समायोजन तुम्ही पहा समायोजनाचा परिणाम काय करायचा किंवा याला हस्तगित खर्च हस्तगित महसुली खर्च असे देखील म्हणतात. परंतु पूर्वदत्त खर्च किंवा आगाऊ केलेला खर्च परिणाम काय होतो बघा. पहिला परिणाम काय सांगितलंय व्यापार किंवा नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला संबंधित खर्चामधून काय करा वजा करा. पहिला परिणाम काय सांगितलंय
व्यापार किंवा नफा तोटा खात्याच्या डाव्या बाजूला संबंधित खर्चामधून काय करा, वजा करा. आणि दुसरा परिणाम काय सांगितलंय की ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला दर्शवा. कुठे दर्शवा? ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला दर्शवा. मग आपण त्या समायोजनेनुसार त्या जाहिरातीचा परिणाम करूया. जाहिरात आपण घेतली इनर कॉलम मध्ये किती रुपये? 4000. त्यामधून वजा पूर्वदत्त जाहिरात किती रुपये आहे? 2000 रुपये आहे. 2000 वजा केले, बाहेर किती आले? 2000. हे झाला एक परिणाम. पूर्वदत्त जाहिरात म्हणजे आगाऊ जाहिरात जी की पुढच्या वर्षाची आहे, त्यामुळे तिचा परिणाम कुठे होणार? ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला. मग आपण ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला बघा या ठिकाणी पूर्वदत्त जाहिरात घेतली किती रुपये? 2000 रुपये. पूर्वदत्त जाहिरात किती घेतली? 2000 रुपये. समजायले? ठीक आहे. पुढचं पद बघा, विक्री परत. आता विक्री परतचा परिणाम काय करतात? विक्रीमधून वजा करतात. विक्रीमधून काय करतात? वजा करतात. जेव्हा आपण विक्री घेसाल तेव्हा याचा परिणाम करूया. त्यानंतर पुढचं पद बघा, स्वमालकीची संपत्ती. त्यालाच पर्याय नाव आहे एकस्व. स्वमालकीची संपत्ती. आता स्वमालकीची संपत्ती म्हटल्याच्या नंतर ही एक प्रकारची काय असतं? ऍसेट म्हणजे संपत्तीच आहे ना. ठीक आहे, आपल्याला संपत्ती आहे समजून घेण्याची गरज नाही, कारण नावात दिली सरळ स्वमालकीची संपत्ती म्हणून. संपत्ती म्हटल्याच्या नंतर तिचा परिणाम कुठे होणार? ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला. हे ताळेबंद आहे, ही देयता बाजू, ही संपत्ती बाजू. मग ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला बघा स्वमालकीची संपत्ती किती रुपये? 23000 रुपये. स्वमालकीची संपत्ती किती आहे? 23000 रुपये आहे. इथपर्यंत झालं. पुढचं पद बघा, कार्यालय भाडे. पुढचं पद कोणतं आहे? कार्यालय भाडे. आता कार्यालय भाड्याचा परिणाम आपण कुठे करायचा असतो? कार्यालय भाडे म्हटल्याच्या नंतर ह्या कार्यालय भाड्याचा परिणाम कुठे करायचा असतो? नफा तोटा खात्याच्या डाव्या बाजूला. कारण हा एक प्रकारचा काय आहे? अप्रत्यक्ष खर्च आहे. वाटल्यास तुम्ही व्यापार खाते, नफा तोटा खाते आणि ताळेबंद यांचे नमुने पाहून घ्या. ठीक आहे. बघा, नफा तोटा खात्याच्या डाव्या बाजूला कार्यालय भाडे किंवा कार्यालय खर्च किती रुपये घेतले आपण? 5000 रुपये. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. पुढचं पद काय बघा, मोटार गाडी. कोणती गाडी? मोटार गाडी. आता मोटार गाडी एक प्रकारची काय आहे? संपत्ती आहे. संपत्ती असल्यामुळे मोटार गाडीचा परिणाम कुठं होणार? ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला होणार. मग आपण मोटार गाडीचा परिणाम या ठिकाणी ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला केला आहे. केला आहे का? ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला मोटार गाडी किती रुपये घेतली आपण? 40000 रुपये. पण ही रक्कम आपण इनर कॉलम मध्ये काय घेतली? कारण का मोटार गाडीवर काय आहे? समायोजन आहे. आता मोटार गाडीवर समायोजन काय बघा एकदा. मोटार गाडीवर समायोजन आहे बघा 3 नंबरची. मोटार गाडीवर वार्षिक 5% आणि यंत्रसामुग्रीवर वार्षिक 7% दराने काय करा? घसारा आकारा. आता मोटार गाडीवर घसारा आकारावयाचा आहे. किती टक्क्याने? 5% घसारा आकारावयाचा आहे. आता 5% घसारा कसा काढायचा? हे बघा, सोपा आहे. घसारा काढणं अवघड नाही. रक्कम किती मोटार गाडीची? 40000. घसारा किती टक्के विचारलाय? 5%. मग गुणिले 5 आणि टक्क्याचा अर्थ काय होतो? भागिले 100. झाले मांडणी. काटाकाटी करून घ्या. हे 2 शून्य कटले, 2 शून्य कटले. 5 शून्य 0, 5 शून्य 0, 5 20. घसारा किती आला? 2000 रुपये. आता घसारा घसारा घसारा. आता घसारा म्हटल्याच्या नंतर बऱ्याच जणांना कन्फ्युज होत असेल की घसारा का भानगड आहे. घसाऱ्यालाच आपण पाहतो की डेप्रिशिएशन असे म्हणतात. घसाऱ्यालाच पर्याय नाव काय आहे? डेप्रिशिएशन. आता घसारा कशाला म्हणायचं? घसाऱ्याची व्याख्या तुम्हाला समजून जाईल. घसारा म्हणजे एखाद्या स्थिर संपत्तीच्या किमतीमध्ये. घसाऱ्याची व्याख्या समजून घ्या अगोदर की एखाद्या स्थिर संपत्तीच्या किमतीमध्ये कोणत्याही कारणामुळे होणारी झीज. म्हणजे स्थिर संपत्तीचं मूल्य काय होणे? कमी होणे. मग ती कारण कोणतंही असो, पण ती त्या संपत्तीच्या किमतीमध्ये होणारी जी झीज असते ती झीज म्हणजेच काय होय? घसारा होय. म्हणजे एखाद्या संपत्तीच्या मूल्यात कोणत्याही कारणामुळे पण हळूहळू होणारी झीज म्हणजेच काय होय? घसारा होय. आता घसारा म्हटल्याच्या नंतर घसाऱ्याचे परिणाम किती होतात? 2 होतात. बघा तुम्ही, स्थिर संपत्तीवर घसारा. स्थिर संपत्तीवर घसारा म्हणलं 2 परिणाम करायचे. पहिला परिणाम काय सांगितलंय की ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला संबंधित संपत्तीमधून काय करा? वजा करा. मग या ठिकाणी आपण ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला बघा मोटार गाडी किती रुपये? 40000 रुपये. घसारा किती टक्के विचारलाय?
5% आपण घसारा काढलाय, वजा करा घसारा किती टक्के 5%, 2000 रुपये वजा केले, बाहेर किती येतात 38,000 रुपये. बाहेर किती येतात 38,000 रुपये. इथपर्यंत समजलं? ठीक आहे. आता घसारा हा व्यवसायाचा काय असतो? अप्रत्यक्ष खर्च असतो. घसारा एक प्रकारचा व्यवसायाचा काय असतो? अप्रत्यक्ष खर्च असतो. म्हणून या घसाऱ्याचा परिणाम कुठे होतो? नफा तोटा खात्याच्या डाव्या बाजूला. या ठिकाणी आपण बघा, मोटार गाडीवर घसारा किती रुपये? 2000 रुपये परिणाम केलेला आहे. ठीक आहे. इथपर्यंत झालं काय? ठीक आहे. इथपर्यंत बोला काय अडचण? तर आपण मोटार गाडीवर घसारा याचा परिणाम केला. ठीक आहे. पुढचं पद पहा, स्कंद. पुढचं पद कोणतं आहे? स्कंद आहे. कंसाने सांगितले बघा की 1/4/2018 म्हणजे कोणता स्कंद आहे? प्रारंभण स्कंद. कोणता स्कंद आहे? प्रारंभण स्कंद. प्रारंभण स्कंद आहे आणि प्रारंभण स्कंद असल्यामुळे प्रारंभण स्कंदाचा परिणाम कुठे होईल? व्यापार खात्याच्या डाव्या बाजूला. आपण व्यापार खात्याच्या नावेला परिणाम केलाय. प्रारंभण स्कंद किती रुपये? 89,500 रुपये. प्रारंभण स्कंदाचा परिणाम आपण केलेला आहे व्यापार खात्याच्या डाव्या बाजूला 89,500. पुढचं पद पहा, सामान्य खर्च. पुढचं पद कोणतं आहे? सामान्य खर्च आहे. सामान्य खर्च एक प्रकारचा अप्रत्यक्ष खर्च आहे. आपण विकास या संकल्पनेमध्ये पाहिलेला आहे बघा. मग या सामान्य खर्चाचा परिणाम कुठे करायचा आहे? नफा तोटा खात्याच्या डाव्या बाजूला. मग आपण नफा तोटा खात्याच्या डाव्या बाजूला बघा, सामान्य खर्च किती रुपये? 2,500 रुपये. 2,500 आहे ना? ठीक आहे. 2,500 रुपये. पुढचं पद आहे विविध ऋणको. आता विविध ऋणको एक प्रकारची काय आहे? संपत्ती आहे. ऋणकोलाच पर्याय नाव आहे आधमर्ण. ऋणकोलाच पर्याय नाव काय आहे? आधमर्ण आहे. आता ऋणकोलाच आणि इंग्रजीमध्ये काय म्हणतात? डेटर म्हणतात. आता ऋणको एक प्रकारची संपत्ती असल्यामुळे ऋणकोचा परिणाम कुठे करायचा? ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला. मग आपण ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला ऋणको घेतलेला आहे बघा. इनर कॉलम मध्ये किती रुपये? 62,000 रुपये. इथपर्यंत झालं? ठीक आहे. आता ऋणकोवर समावना काय आहेत बघा. ऋणकोवर समावना बघा 4 नंबरची समावना आहे की ऋणकोवर 5% प्रमाणे बुडीत व संशयित कर्ज निधीची काय करा? तरतूद करा. आता ऋणकोवर 5% प्रमाणे बुडीत व संशयित कर्ज निधीची काय करावयाची आहे? तरतूद करावयाची आहे. पण ही समावना विचारलेली आहेच, पण सोबतच दुसरी कोणती समावना विचारली का एकदा पहा. दुसरी समावना आहे बघा, 6 नंबरची समावना आहे ऋणकोवरती. 6 नंबरची समावना आहे की 6,000चा माल उधारी खरेदी केला परंतु लेखा पुस्तकात त्याची काय नाही? नोंद नाही. ही खरेदीवर समावना होती, हिचा आपण परिणाम केला आहे. त्या पुढची बघा, 6 नंबरच्या समावनेची पुढची बघा. तसेच 6,000चा माल विकला पण त्याची नोंद झाली नाही. म्हणजे 6,000चा माल काय केलाय? विकलाय पण त्याची काय केली नाही? नोंद केलेली नाही. म्हणजे ही आहे अनोंदित विक्री. ही समावना कोणती आहे? अनोंदित विक्री आहे. अनोंदित विक्री म्हणलं, अनोंदित विक्रीचे परिणाम किती करतात? 2 करतात. पहा, पहिला परिणाम काय सांगितलंय की व्यापार खात्याच्या जमा बाजूला विक्रीच्या रकमेमध्ये अधिक करा. पहिला परिणाम काय सांगितलाय? व्यापार खात्याच्या जमा बाजूला विक्रीच्या रकमेमध्ये अधिक करा. आणि दुसरा परिणाम ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला ऋणकोच्या रकमेमध्ये काय करा? अधिक करा. कारण की तुम्हाला मी सांगितलं होतं बघा, खरेदीचा संबंध धनकोशी आणि विक्रीचा संबंध ऋणकोशी. मग ही अनोंदित विक्री आहे. अनोंदित विक्रीचे परिणाम 2 होतात. व्यापार खात्याच्या जमाला विक्रीमध्ये अधिक आणि दुसरा परिणाम ताळेबंदाच्या संपत्तीला ऋणकोमध्ये अधिक. मग आपण काय करूया? ऋणको तर आपण इनर कॉलम मध्ये घेतलायच, सोबतच विक्री कुठे घ्यायची? व्यापार खात्याच्या जमाला. विक्रीची रक्कम किती आहे बघा बरं. 23 पत्रकाच्या जमा बाजूला बघा विक्रीची रक्कम 1,48,000 आहे. विक्रीचा परिणाम कुठे होतो? व्यापार खात्याच्या जमाला. आपण व्यापार खात्याच्या जमाला विक्री घेतली 1,48,000. आता अनोंदित विक्री समावना आहे. 2 परिणाम करायचे. पहिला परिणाम व्यापार खात्याच्या जमाला विक्रीमध्ये अधिक. मग आपण अधिक अनोंदित विक्री 6,000 रुपये अधिक केले. किती आले? 1,54,000. हे झाला पहिला परिणाम की अनोंदित विक्रीचा परिणाम आपण काय केला? व्यापार खात्याच्या जमाला विक्रीमध्ये अधिक केले. आणि अनोंदित विक्रीचा दुसरा परिणाम कुठे होतो?
ताळेबंदाच्या संपत्तीला ऋणकोच्या रकमेमध्ये काय करतात, अधिक करतात. मग या ठिकाणी आपण अधिक केले बघा, अनोंदित विक्री 6000 रुपये, बेरीज केली किती आली, 68,000 रुपये. आता या ठिकाणी आपण विक्रीची रक्कम इनर कॉलम मध्येच काय घेतली, कारण त्यामधून काय वजा करायचं असते, विक्री परत वजा करायचा असते. मग लागलीच आपण ते पदपरिणाम करून टाकूया, नंतर ताण लागणार. बघा 23 पत्रकाच्या डाव्या बाजूला बघा विक्री परत दिले का, दिले बघा. विक्री परत किती रुपये आहे, 8000 रुपये आहे. मग ही विक्री परत, विक्रीमधून काय करायचं, वजा करायचं. विक्रीमधून आपण विक्री परत वजा केली 8000 रुपये, बाहेर किती आले, 1,46,000 रुपये. विक्री परत ही समान नाही बरं का, ते अंतर्गत पद आहे, त्याचा परिणाम करतात. तुम्हाला नमुन्यामध्ये सांगितलेलं आहे ते. त्यानंतर ऋणकोतून आपण 62,000 रुपये घेतले, अधिक अनोंदित विक्री, अधिक केली 6,000 रुपये, किती आली बेरीज, 68,000 रुपये आली. ऋणकोरात आणखी समान आहे बघा 4 नंबरची. ऋणकोर 5% प्रमाणे काय करा, बुडीत व संशयित कर्ज निधीची काय करायची, तरतूद करायची. आता 5% बुडीत व संशयित कर्ज निधी कसा करायचा ते बघा. ऋणकोची रक्कम कोणती घ्यायची, 62,000 रुपये नाही घ्यायची, तर ती अधिक करून जी रक्कम येईल, अनोंदित विक्री अधिक केल्याच्या नंतर जी रक्कम येईल ती रक्कम घ्यायची 68,000 रुपये. 68,000 वर आपल्याला 5% सकली काढायचा आहे. कसा काढायचा पहा, 68,000 गुणिले 5 भागिले 100. हे 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, 5 शून्य 0, 5 40 ला 0 हात चालले 4, 5 सक 30 आणि 4 34. किती रुपये आले, 3,400 रुपये. मग हे संशयित बुडीत व संशयित कर्ज निधी आहे. बुडीत व संशयित कर्ज निधी म्हणलं, समायोजनामध्ये विचारलं असेल बुडीत कर्ज किंवा संशयित कर्ज निधी, ती नवीन असते. मग नवीन संशयित कर्ज निधी किंवा नवीन बुडीत कर्ज म्हणलं, ऋणकोमधून काय करतात, वजा करतात. समायोजन पहा तुम्ही, संशयित कर्ज निधी परिणाम किती होतात, 2. पहिला परिणाम काय सांगितलं की ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला ऋणकोच्या रकमेतून काय करा, वजा करा. आणि दुसरा परिणाम काय सांगितलंय, नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला जुन्या बुडीत कर्जामध्ये काय करा, अधिक करा. म्हणजे ताळेबंदाच्या संपत्तीला ऋणकोच्या रकमेमधून काय करायचे, वजा करायचे. संशयित बुडीत कर्ज निधी म्हणजे बुडीत कर्ज किंवा संशयित कर्ज निधी हे ऋणकोच्या रकमेमधून वजा करायचे. आणि दुसरा परिणाम नफा तोटा खात्याच्या नावेला जुन्या बुडीत कर्जामध्ये काय करावयाचं आहे, अधिक करावयाचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी बघा मग वजा नवीन संशयित बुडीत कर्ज निधी 3,400 रुपये वजा केले, कशामधून, ऋणकोमधून. बाहेर रक्कम किती आली, 64,600. बाहेर रक्कम किती आली आहे, 64,600. आता याच नवीन संशयित बुडीत कर्ज निधीचा म्हणजे 3,400 रुपयाचा दुसरा परिणाम कुठे करायचा आहे, नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला. पण नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला परिणाम करण्यापूर्वी तुम्ही ते स्ट्रक्चर समजून घ्या अगोदर बुडीत कर्जाचं, की नफा तोटा खात्याच्या नावेला परिणाम कसा करावायचा आहे. ते स्ट्रक्चर बघा तुम्ही. त्या स्ट्रक्चर मध्ये काय सांगितलंय, बुडीत कर्ज हे नफा तोटा खात्याच्या नावेचं स्ट्रक्चर आहे बरं का. बुडीत कर्ज, बुडीत कर्जामध्ये बघा सुरुवातीला काय घेतलंय, जुने बुडीत कर्ज. ठीक आहे, इनर कॉलम मध्ये घ्यायचं. तर जुन्या बुडीत कर्जामध्ये अधिक नवीन बुडीत कर्ज, म्हणजे नवीन बुडीत कर्ज काय करतात, अधिक करतात. ठीक आहे. त्यानंतर अधिक नवीन संशयित कर्ज निधी, त्यामध्ये अधिक काय केलेला आहे, नवीन संशयित कर्ज निधी. तिन्हीची बेरीज करून त्या बेरजेमधून काय वजा केला आहे, जुना संशयित कर्ज निधी. त्यामधून वजा काय केला आहे, जुना संशयित कर्ज निधी. मग आपल्याला एक समजून घ्यायचंय, नवीन आणि जुनं हे 2 नाव समजून घ्या महत्वाचे, कारण 2 नावावरच्या बुडीत कर्जाचा परिणाम आहे. नवीन बुडीत कर्ज किंवा नवीन सकली म्हणलं ती कुठं असणार, समायोजनेमध्ये असणार. नवीन संशयित कर्ज निधी आणि नवीन बुडीत कर्ज कुठं असणार, समायोजनेमध्ये. आणि जुना संशयित कर्ज निधी आणि जुनं बुडीत कर्ज कुठं असणार, 23 पत्रकामध्ये असणार. कुठं असणार, 23 पत्रकामध्ये. मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा, आपण त्या नवीन संशयित कर्ज निधीचा परिणाम केला 3,400 रुपयाचा, वजा पुन्हा आपण रक्कम बाहेर घेतली. दुसरा परिणाम करायचा नफा तोटा खात्याच्या नावेला. पण नफा तोटा खात्याच्या नावेला परिणाम करत असताना अगोदर घ्यायचे बघा बुडीत कर्ज. इथं आपण घेतले बुडीत कर्ज. ठीक आहे, अधोरेखित केलं. आता सुरुवातीला स्ट्रक्चर आपण घ्यायला पाहिजे. बघा स्ट्रक्चर बघा तुमच्या समोर दिसतं असेल स्ट्रक्चर ते. त्या स्ट्रक्चर मध्ये काय सांगितलंय, जुने बुडीत कर्ज. आता हे जुनं बुडीत कर्ज 23 पत्रकाच्या नावे बाजूला असते. मग 23 पत्रकाच्या नावे बाजूला बघा बरं दिले का, जुने बुडीत कर्ज दिले का, नाही दिलं. मग त्या ठिकाणी आपण घेतलं नाही. त्यानंतर स्ट्रक्चर मध्ये पुढचं पद काय सांगितलं, अधिक नवीन बुडीत कर्ज. आता नवीन बुडीत कर्ज कुठे असतंय,
समायोजनेमध्ये असते. मग नवीन बुडीत कर्ज दिले का समायोजनेमध्ये? नाही दिलं, मग ते पण या ठिकाणी आपण घेतलं नाही. त्यानंतर बघा अधिक नवीन संशयित कर्ज निधी या ठिकाणी दिले बघा, बुडीत व संशयित कर्ज दोन्ही पद कॉमन दिलेली आहे. ठीक आहे, मग नवीन संशयित कर्ज दिल्यामुळं समायोजनेमध्ये विचारलं असतं हे की जे की आपण ऋणकोच्या रकमेतून काय केलंय बघा, वजा केलं आहे. म्हणजे नवीन संशयित कर्ज निधी इथं आपण घेतलं नवीन बुडीत व संशयित कर्ज निधी 3400, जे की आपण कशामधून वजा केले होते? ऋणकोमधून वजा केले होते. ठीक आहे, नंतर तिन्हीच्या बेरजेमधून काय वजा केले बघा बरं, वजा जुना संशयित कर्ज निधी. आता जुना संशयित कर्ज निधी म्हणलं शे कुठं असणार? 23 पत्रकाच्या जमा बाजूला असते. मग 23 पत्रकाच्या जमा बाजूला बघा बरं संशयित कर्ज निधी म्हणून दिले का? दिले ना. जुना नवीन म्हणून सांगत नाही, ते आपल्याला ओळखायचं असते. 23 पत्रकाच्या जमाचा सकणी म्हणजे कोणता सकणी असतो? जुना संशयित कर्ज निधी. आणि समायोजनेमधला सकणी म्हणला तो कोणता असतो? नवीन संशयित कर्ज निधी असतो. मग 23 पत्रकाच्या जमा बाजूला बघा संशयित कर्ज निधी दिले, किती रुपये आहे? 1200 रुपये. त्या ठिकाणी काय केले आपण? वजा जुना संशयित कर्ज निधी 1200 रुपये वजा केले. बाहेर किती आले? 2200. बाहेर किती आले आहेत? 2200 रुपये आले. हे झालं ऋणको आणि बुडीत कर्ज या समायोजनेचे परिणाम. त्यानंतर पुढचं पद बघा, कोळसा गॅस व इंधन. पुढचं पद कोणतं आहे? कोळसा गॅस व इंधन. आता कोळसा गॅस व इंधन एक प्रकारचा प्रत्यक्ष खर्च आहे, म्हणून त्याचा परिणाम कुठे केलाय? व्यापार खात्याच्या नावेला. बघा कोळसा गॅस व इंधन हे व्यापार खातं आहे, नावे बाजूला बघा 1000 रुपयाचा आपण परिणाम केलाय. त्यानंतर पुढचं पद आहे खरेदीवरील वाहतूक खर्च. पुढचं पद कोणतं आहे? खरेदीवरील वाहतूक खर्च. यालाच आगत वाहन व्यय असे म्हणतात. याचा परिणाम व्यापार खात्याच्या नावे बाजूला होतो. कुठं होतो? व्यापार खात्याच्या नावे बाजूला. व्यापार खात्याच्या नावेला परिणाम करायचा खरेदीवरील वाहतूक खर्च किती रुपये? 800 रुपये. इथपर्यंत झालं? ठीक आहे. पुढचं पद पहा, विक्रीवरील वाहतूक खर्च. पुढचं पद कोणतं आहे? विक्रीवरील वाहतूक खर्च किती रुपये आहे? 1300 रुपये आहे. आता विक्रीवरील वाहतूक खर्च यालाच निर्गत वाहन व्यय असेही म्हणतात. आता विक्रीवरील वाहतूक खर्चाचा परिणाम नफा तोटा खात्याच्या नावेला होतो. कुठं होतो? नफा तोटा खात्याच्या नावेला. मग आपण नफा तोटा खात्याच्या नावेला परिणाम केलाय विक्रीवरील वाहतूक खर्च किती रुपये? 1300 रुपये. बघा विक्रीवरील वाहतूक खर्च 1300 रुपये. इथपर्यंत झालं? आता थोडंसं मी फास्ट सांगत आहे. फास्ट का तुम्हाला हे व्यापार खाते, नफा तोटा खाते, ताळेबंदाची नमुने माहिती आहेत असं समजून मी परिणाम सांगत आहे बरं का फास्ट थोडंसं. हे झाले का विक्रीवरील वाहतूक खर्च इथपर्यंतचे पद. त्यानंतर पुढचं पद पहा, यंत्र व संयंत्र. पुढचं पद कोणतं आहे? यंत्र व संयंत्र. आता यंत्र व संयंत्र एक प्रकारची काय आहे? संपत्ती आहे. संपत्ती असल्यामुळे यंत्र व संयंत्राचा परिणाम कुठं होणार? ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला. मग आपण ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला परिणाम केला. यंत्र व संयंत्र किती रुपये? 13800 रुपये. हे यंत्र व संयंत्रावर समान आहे बघा. समान का बघा, समान किती नंबरचे? 3 नंबरची बघा. मोटार गाडीवर वार्षिक 5% आणि यंत्र सामग्रीवर वार्षिक 7% दराने काय करा? घसारा आकारा. आता यंत्र सामग्रीवर घसारा आकारायचा आहे 7%. मग यंत्र सामग्रीची रक्कम दिली आहे 13800. घसारा किती टक्के विचारलाय? 7%. मग गुणिले 7 भागिले 100. हे 2 शून्य कटले, 2 शून्य कटले. 7 8 56 ला 6 चाले 5. 7 त्रिक 21. 21 आणि 5 किती? 26. 26 ला 6 चाले 2. 7 1 7. 7 2 9. म्हणजे किती रुपये आलाय घसारा? 966 रुपये काय आलाय? घसारा आलाय. आता घसारा म्हटलं तुम्हाला मी सांगितलंय घसारा हा संबंधित संपत्तीमधून काय करायचा असतो? वजा करायचा असतो. इथून पुढे कायमस्वरूपी लक्षात ठेवा, घसारा म्हणलं की संबंधित संपत्तीमधून काय करायचा? वजा करायचा. तरी समायोजनेमध्ये पाहायला तुम्ही स्थिर संपत्तीवर घसारा. पहिला परिणाम काय सांगितलं की ताळेबंदाच्या संपत्तीला संबंधित संपत्तीमधून काय करा? वजा करा. आणि दुसरा परिणाम काय सांगितलंय? नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला दर्शवा. मग पहिला परिणाम काय करायचा आहे? ताळेबंदाच्या संपत्तीला संयंत्र व यंत्रामधून वजा करायचा आहे. मग करा वजा घसारा किती रुपये आहे? 966 रुपये. मग 966 रुपये आपण घसारा वजा केला. 7% विचारला होता तर बाहेर किती आले? 12834. बाहेर रक्कम किती आली? 12834. हे झाला घसाऱ्याचा पहिला परिणाम.
घसारा म्हणलं की व्यवसायाचा काय असतो, अप्रत्यक्ष खर्च असतो, त्यामुळे दुसरा परिणाम कुठे होणार, नफा तोटा खात्याच्या नावेला. या ठिकाणी आपण परिणाम केला बघा, नफा तोटा खात्याच्या नावेला यंत्र व संयंत्रावर घसारा किती रुपये, 966 रुपये. ठीक आहे, इथपर्यंत झालं की झाले 23 पत्रकाच्या नावे बाजूची पद. आता 23 पत्रकाच्या जमा बाजूला बघा, जमा बाजूला पहिलं पद काय आहे, भांडवल खाते. त्यामध्ये दिले बघा, रुच्या 80,000 आणि जुली 40,000. आता हे भागीदारांचं भांडवल, आता भांडवल खातं वेगळं उघडावं लागते, पण आपण वेगळं न उघडता डायरेक्ट त्या भांडवलाचा परिणाम कुठे केला आहे, ताळेबंदामध्ये केला आहे. मग बघा, ताळेबंदाच्या देयता बाजूला भांडवल खाते असं लिहायचं व्यवस्थित. भांडवलाचा परिणाम कसा करायचा काय तुम्हाला समजून जाईल. भांडवल खाते लिहायचं. पहिला भागीदार कोण आहे, पहिली भागीदार रुच्या आहे. रुच्याचा भांडवल किती आहे, 80,000. आपण इनर कॉलम मध्ये घेतले का, तर बाकी काही पदांचे परिणाम करावयाचे आहे. इनर कॉलम मध्ये घेतले 80,000, खाली 4 ते 5 ओळी जागा असाव्या खाली, तर बाकीच्या पदांचे परिणाम करण्यासाठी. त्यानंतर दुसरा भागीदार कोण आहे, जुली आहे. त्यांचं भांडवल किती आहे, 40,000 रुपये आहे. ते पण आपण कुठे घेतले, इनर कॉलम मध्ये घेतलेलं आहे. त्यामध्ये समजा उचल असेल, उचलीवरचं व्याज असेल, हे पद वजा करायचे असतात नंतर, किंवा शुद्ध नफा शुद्ध तोटा यांचे परिणाम करायचे आहेत. यासाठी असं इनर कॉलम मध्ये लिहून ठेवायचं. ठीक आहे, पुढचं पद बघा, विविध धनको. धनकोचा परिणाम आपण केलाय बघा या ठिकाणी, विविध धनको. पुढचं पद बघा, विक्री. विक्रीचा परिणाम आपण केलाय, विक्री परिणाम केलेला आहे. पुढचं पद बघा, संशयित कर्ज निधी. परिणाम केलाय आपण, काय जुना संशयित कर्ज निधी आहे, परिणाम केलाय. पुढचं बघा, देय विपत्र. देय विपत्र म्हणजे देणे हुंड्या, बिल्स पेएबल. ठीक आहे, मग देय विपत्राचा परिणाम कुठे होणार, ताळेबंदाच्या देयता बाजूला. मग ताळेबंदाच्या देयता बाजूला आपण परिणाम केलाय देय विपत्र, किती रुपये, 12,000 रुपये. ठीक आहे, पुढचं पद बघा, खरेदी परत. खरेदी परत काय करतात, खरेदीमधून वजा करतात. हे पण आपण पद काय केलं आहे, वजा केलेलं आहे. अशा प्रकारे आपण 23 पत्रकाच्या नावे बाजूचे पद आणि 23 पत्रकाच्या जमा बाजूचे पद बघितलेले आहे. इथपर्यंत समजले. आता आपल्याला बघायच्यात ऍडजस्टमेंट म्हणजे समायोजन. म्हणजे कोणती समायोजन राहिली असेल तर त्या समायोजनाचे आपल्याला परिणाम करावायचे आहे. 1 नंबरची समायोजन बघा. 1 नंबर समायोजन काय, वर्ष अखेरच्या शिल्लक मालाचे लागत मूल्य 88,000 असून त्याचे बाजार मूल्य रुपये 90,000 आहे. आता या ठिकाणी वर्ष अखेरच्या शिल्लक मालाचे मूल्य म्हणजेच सवर्ण स्कंद. वर्ष अखेरच्या शिल्लक मालाचे मूल्य म्हणजे काय होय, सवर्ण स्कंद होय. आता सवर्ण स्कंद म्हणलं, सवर्ण स्कंदाचे परिणाम किती होतात, 2. प्रथमतः परिणाम पाहून घ्या. पहिला परिणाम काय होतो, व्यापार खात्याच्या जमा बाजूला, आणि दुसरा परिणाम ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रारंभण स्कंद म्हणलं व्यापार खात्याच्या नावेला, सवर्ण स्कंद म्हणलं व्यापार खात्याच्या जमाला. ठीक आहे ना. या ठिकाणी सवर्ण स्कंद, पण या समायोजनेमध्ये बघा त्यांनी 2 रकमा दिल्यात. एक रक्कम किती आहे, 88,000 आहे, आणि दुसरी रक्कम किती आहे, 90,000. म्हणजे या ठिकाणी 2 प्राइस दिलेत बघा. एक लागत मूल्य, ज्यालाच की आपण परिव्यय मूल्य किंवा कॉस्ट प्राइस म्हणतो, बरोबर. आणि दुसरं काय सांगितले, बाजार मूल्य म्हणजेच मार्केट प्राइस, मार्केट व्हॅल्यू. मग या सवर्ण स्कंदाचं 2 मूल्य दिलेली आहेत. मग या 2 मूल्यापैकी सवर्ण स्कंद म्हणून नेमकं रक्कम कोणती घ्यायची, शॉर्टकट टेक्निक सांगतो, लक्षात ठेवा. या 2 रकमापैकी जी रक्कम कमी असेल, सवर्ण स्कंदाच्या 2 रकमेपैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम सवर्ण स्कंद म्हणून घ्यायची. कारण नेहमी सवर्ण स्कंद हे बाजार मूल्यापेक्षा कमी असते. त्या साहजिकच आहे ना, आपण एखादी वस्तू विकायलो, मग त्या आपल्यापाशी असलेली वस्तू, घरची वस्तू आहे समजा, तिचं मूल्य किती असणार, साहजिकच कमी असणार ना. आणि जेव्हा ते आपण बाजारामध्ये घेऊन जासाल तेव्हा आपण किंमत काय करणार, वाढवूनच सांगणार. म्हणून सवर्ण स्कंद या ठिकाणी जी रक्कम कमी असेल ती रक्कम घ्यायची. मग सवर्ण स्कंद म्हणून त्या 2 रकमेपैकी कोणती रक्कम घ्यायची, 88,000. सवर्ण स्कंद म्हणलं 2 परिणाम. पहिला परिणाम व्यापार खात्याच्या जमाला, हे आहे व्यापार खातं, ही नावे बाजू, ही जमा बाजू. जमा बाजूला सवर्ण स्कंद किती रुपये, 88,000 रुपये पहिला परिणाम झाला. आणि दुसरा परिणाम ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला. या ठिकाणी आपण ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला घेतले बघा, सवर्ण स्कंद 88,000 रुपये. हे झाली पहिली समायोजन. दुसरी समायोजन बघा, रुच्या आणि जुली यांनी व्यवसायातून अनुक्रमे 3,000 आणि 2,000 स्वतःच्या वैयक्तिक उपयोगाकरिता उचलले. हे दोन्ही भागीदार आहेत आणि दोन्ही भागीदारांनी काय केलं आहे,
ती स्वतःच्या वैयक्तिक उपयोगासाठी उचल केली आहे. आता भागीदारांनी जर स्वतःच्या वैयक्तिक उपयोगासाठी उचल केली असेल तर याचे परिणाम कसे करायचे ही संभावना आहे. मग बघा, भागीदाराची वैयक्तिक उचल. आता भागीदाराची वैयक्तिक उचल म्हणलं दोन परिणाम होतात. पहिला परिणाम काय सांगितलं बघा, व्यापार खात्याच्या जमा बाजूला दर्शवा. पहिला परिणाम काय सांगितलाय, भागीदाराच्या वैयक्तिक उचलीचा व्यापार खात्याच्या जमा बाजूला दर्शवा. आणि दुसरा परिणाम काय सांगितलाय, ताळेबंदाच्या देयता बाजूला भागीदारांच्या भांडवलातून काय करा, वजा करा. ठीक आहे. मग आपण पहिला परिणाम केला या ठिकाणी बघा, भागीदाराची वैयक्तिक उचल कुठं, व्यापार खात्याच्या जमा बाजूला. पहिला भागीदार कोण आहे, रुचा. आणि दुसरा भागीदार कोण आहे, जुली आहे. दोघींची पण उचल आहे. रुच्याची उचल किती आहे, 3000 आणि जुलीची उचल 2000. म्हणजे दोन्ही उचलीचा परिणाम आपण व्यापार खात्याच्या जमाला केला. हे झाला पहिला परिणाम. दुसरा परिणाम कुठे करतात, ताळेबंदाच्या देयता बाजूला भागीदाराच्या भांडवलामधून काय करतात, वजा करतात. या ठिकाणी आपण भागीदारांचे भांडवल लिहून ठेवले. आता उचल कशी वजा करायची ती बघा. आता या ठिकाणी आपण 4 ते 5 जागा सोडलेल्या आहेत. या ठिकाणी काय करा, 3 वेळी जागा सोडा, एक वेळ टोटलला सोडा. ठीक आहे, एक वेळ टोटलला सोडा. या ठिकाणी लिहा वजा वैयक्तिक उचल. आता वैयक्तिक उचल किती आहे, 3000 रुपये आहे. इनर कॉलम मध्ये लिहून ठेवा. ठीक आहे, ही झाली रुचा यांची. नंतर दुसरा भागीदार कोण आहे, जुली आहे. त्यांचा पण खाली तर 3 वेळी जागा सोडून द्या भांडवलाच्या खाली. नंतर वजा वैयक्तिक उचल किती रुपये आहे, 2000 रुपये आहे. ठीक आहे. मग आपण भागीदारांची वैयक्तिक उचल दोन परिणाम केले. पहिला परिणाम व्यापार खात्याच्या जमाला आणि दुसरा परिणाम ताळेबंदाच्या देयता बाजूला भागीदाराच्या भांडवलामधून काय करायचे, वजा करायचे. या ठिकाणी आपण वजा म्हणून दर्शवले. रुच्याच्या भांडवलामधून वजा म्हणून दर्शवले आणि जुलियांच्या भांडवलामधून पण वजा म्हणून दर्शवलेलं आहे. ही झाली दुसरी समस्या सोडवलेली आहे. 3 नंबर समस्या आपण सोडवली, 4 नंबर सोडवली, 5 नंबर सोडवली, 6 नंबरची समस्या आपण सोडवलेली आहे. जवळपास आपल्या सर्व समायोजना काय झाल्या, सोडवून झाल्या. म्हणजे अशा प्रकारे आपण 23 पत्रकामधले प्रत्येक पदाचा परिणाम केलाय आणि सगळ्या काही समायोजनाचा परिणाम केलेला आहे. अशा प्रकारे हे झाले परिणाम. आता महत्वाचं काम आहे, एक एक खातं आपल्याला काय करायचे, बंद करायचे. एक एक खातं आपल्याला काय करावयाचं आहे, बंद करावयाचं आहे. तर आता आपण व्यापार खातं सुरुवातीला बंद करूया. आता एक एक खात्याचा आपल्याला म्हणजे पूर्णपणे हिशोब करायचा आहे. तर सुरुवातीला आपण व्यापार खातं बंद करूया. आता व्यापार खातं बंद करत असताना व्यापार खातं बंद करायचं म्हणजे काय करायचं की व्यापार खात्याच्या दोन्ही बाजूचे बेरीज करायचे. आता बेरीज करत असताना प्रथमतः एक काम करा, कोणत्या बाजूची बेरीज जास्त आहे पहा. आता व्यापार खाती तुम्हाला मी बेरीज केली आवडच केल्या मग थोडंसं साहजिकच वाटणं, पण तुम्ही गणित केल्याच्या नंतर त्यानंतर निरीक्षण करून पहा तुम्ही. आता या ठिकाणी व्यापार खात्याची ही जमा बाजू आहे ही नावे बाजू आहे. आता व्यापार खात्याच्या जमा बाजूची बेरीज 2,39,000 रुपये आली. व्यापार खात्याच्या जमाची बेरीज किती आली, 2,39,000 रुपये. व्यापार खात्याच्या जमाची बेरीज 2,39,000 रुपये आली. आणि व्यापार खात्याच्या नावेची बेरीज, व्यापाराच्या नावेची बेरीज येते 1,45,900. व्यापार खात्याच्या नावेची बेरीज किती येते, 1,45,900. मग साहजिकच आहे या ठिकाणी तुम्ही निरीक्षण करू शकता की व्यापार खात्याच्या कोणत्या बाजूची बेरीज जास्त आहे. व्यापार खात्याची ही आहे जमा बाजूची बेरीज आणि ही आहे नावे बाजूची बेरीज. मग जमा बाजूची बेरीज कशी आहे, जास्त आहे. नावे बाजूची बेरीज कशी आहे, कमी आहे. मग लक्षात ठेवा, जेव्हा व्यापार खात्याच्या जमाची बेरीज जास्त असेल, नावेची बेरीज कमी असेल, तेव्हा व्यापार खात्यावर काय होतो, नफा होतो. त्या नफ्यालाच कोणता नफा म्हणतात, ढोबळ नफा असे म्हणतात. व्यापार खात्याच्या जर जमा बाजूची बेरीज जास्त असेल, नावे बाजूची बेरीज कमी असेल, तर तेव्हा दोन्हीमध्ये जो फरक येईल त्या फरकाला काय म्हणतात, ढोबळ नफा. आणि ढोबळ तोटा कधी होईल, या उलट नावे बाजूची बेरीज जास्त असेल, जमा बाजूची बेरीज कमी असेल. नावेची बेरीज जास्त, जमाची बेरीज कमी, तेव्हा दोन्हीमधला फरक म्हणजे काय असेल, ढोबळ तोटा असेल. पण या गणितामध्ये पहा, जमाची बेरीज जास्त आहे, नावेची बेरीज कमी आहे. दोन्हीमधला फरक किती येईल बघा. या ठिकाणी 0 0. आता 0 मधून जात नाहीत, इकडे किती घेतला, इथे किती झाले, 10. 10 मधून 9 गेला 1, इथे आले होते 8. 8 मधून 5 गेले 3.
इथं आहे 3 राहिले, 3 आहेत बरोबर. 3 मधून 4 जात नाहीत, इकडचा किती घेतला की झाले 13, 13 मधून 4 गेले किती राहिले 9. या ठिकाणी 1 राहिला, 1 मधून 1 केला 0. ढोबळ नफा किती यायलाय 93,100. या ठिकाणी आपण घेतलाय 93,100 ढोबळ नफा घेतला. तर व्यापार खात्याच्या नावाची बेरीज पण किती येईल 2,39,000. इथपर्यंत झालं. आता ढोबळ नफ्याचा दुसरा परिणाम कुठे करतात, नफा तोटा खात्याच्या जमा बाजूला. मग ही आहे नफा तोटा खातं, ही नावे बाजू, ही जमा बाजू. म्हणजे ढोबळ नफ्याचा परिणाम नफा तोटा खात्याचा कुठे केला आहे जमा बाजूला. ढोबळ नफा 93,100. ज्या प्रकारे आपण व्यापार खातं बंद केले त्याच प्रकारे नफा तोटा खातं पण बंद करायचं. ठीक आहे. आता काय करायचंय, नफा तोटा खात्याच्या अगोदर कोणत्या बाजूची बेरीज जास्त ते निरीक्षण करा तुम्ही. आता नफा तोटा खात्याची ही जमा बाजू आहे, ही नावे बाजू आहे. मग जमा बाजूची बेरीज येते बघा 93,100, कारण एकच पद आहे. नफा तोटा खात्याच्या जमाची बेरीज 93,100. आता नावे बाजूची बेरीज, नफा तोटा खात्याच्या नावेची बेरीज येईल 20,466. ही नावे बाजू जी आहे, नावे बाजूची बेरीज किती येईल 20,466. या ठिकाणी बघा नफा तोटा खात्याच्या नावेची बेरीज कमी आहे, जमाची बेरीज कशी आहे जास्त आहे. 93,100 ही जमाची बेरीज आणि 20,466 ही नावे बाजूची बेरीज. दोन्ही मधला फरक काढा. दोन्ही मधला फरक बघा, 0 मधून जातात का नाही जात. इकडे काय होतं, हे काय निघाला अगोदर भिकारी निघाला आहे की नाही. मग काय करायचंय, इकडे इथे यायचं इथे किती झाले 10 झाले. मग 10 मधून एक किती घेतला, इथे किती झाले 10 झाले, इथं 9 राहिले. 10 मधून 6 गेले 4, इथं 9 होते, 9 मधून 6 गेले 3. इकडे इथं मोठेपणा दिल्यामुळं भिकारी व्हावं लागलं ना 0 बरोबर. मग आता काय करायचंय, इकडे भीक मागायला जावं लागतं ना, साहजिकच आहे. दान दिला पण या ठिकाणी काय झालं भिकारी झाला. इथं गेला 1 रुपया मागितला, किती झाले 10 झाले. 10 मधून 4 गेले 6 राहिले. नंतर इथं 2 राहिले होते, 2 मधून 0 गेला 2 राहिले. 9 मधून 2 गेले 7 राहिले. किती आले 72,634. आता 72,634 हे काय आलंय शुद्ध नफा आलाय. हे काय आलाय शुद्ध नफा. पण या शुद्ध नफ्याचं वाटप त्यांनी प्रमाण दिले का बघा गणितामध्ये. 23 पत्रकाच्या वर बघा तुम्ही हेडिंगला बघा प्रमाण दिले का. प्रमाण तर नाही दिलं पण सांगितले की रुचा आणि जुली भांडवलाच्या प्रमाणात नफा तोटा वाटून घेणाऱ्या भागीदार आहे. आता भांडवलाचं प्रमाण हे काय भानगड आहे. भांडवलाचं प्रमाण म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून भागीदारांचं जे भांडवल आहे त्या भांडवलाचं अतिसंक्षिप्त रूप. सोपं आहे. आता भांडवलाचं अतिसंक्षिप्त रूप म्हणजे कसं, आता प्रमाण कसं करायचं बघा. पहिला भागीदार रुचा, रुचा यांचं भांडवल किती आहे 30 पत्रकामध्ये बघा तुम्ही वाटल्यास तर इथं बघा ताळेबंद काय किती आहे 80,000. 80,000 घेऊन टाका रफमध्ये. त्यानंतर दुसरा भागीदार जुली, त्यांचं भांडवल किती आहे 40,000. 40,000 घेऊन टाका. सोपं काम आहे. हे 4 शून्य कटले 4 शून्य कटले. आता किती उरलेत 8 आणि 4. डायरेक्ट 4 ने भाग जाईल. 4 1 4, 4 2 8. आलं भांडवलाचं प्रमाण. भांडवलाचं प्रमाण कसं काढलं, भांडवल घेतलं आणि सारखी बघाय केली आपण काटाकाटी करून संक्षिप्त रूप केलं. किती आले 2 आणि 1 म्हणजेच 2:1. ठीक आहे. आता अशा प्रकारे आपल्याला भांडवलाचं प्रमाण मिळाले 2:1. मग 2:1 च्या प्रमाणात जो आपण शुद्ध नफा काढलाय, ही नफा कोणता आहे शुद्ध नफा. हे शुद्ध नफा काय करायचा आहे आपल्याला वाटप करायचा आहे. आता शुद्ध नफा कसा वाटप करायचा ते बघा. प्रमाण किती दिले 2:1 दिले. ठीक आहे ना. 2:1 म्हणजे बघा आता कसं वाटप करायचं 72,634. हे शुद्ध नफा आहे. प्रमाण आहे 2:1. 2:1 म्हणजे या शुद्ध नफ्याचे किती हिस्से करायचे 3 हिस्से करायचे. रुचाला किती हिस्से द्यायचे 2 हिस्से आणि जुलीला 1 हिस्सा द्यायचा. आता वाटप कसं करायचं पहा. 72,634 ला या दोन्हीच्या बेरजेने भागायचं. दोन्हीची बेरीज किती 2 आणि 1 3. 3 ने भागा. सोपं आहे बघा. 3 1 3, 3 2 6. किती उरला 1 उरला. किती झाले 12. 3 चौक 12 बरोबर आहे ना. त्यानंतर किती आहे बघा पुढे 6 आहे. 3 3 2 6. पुढे किती आहे 3 आहे. 3 1 3. त्यानंतर पुढे किती आहे 4 आहे. 3 1 3. 1 उरला. दशांश द्या
शून्य वाढवला, बरोबर आहे ना. 3 त्रिक 9, 1 होणार. त्याला किती समजा आपण जर पुढे भागात गेलो तर कितीची आवृत्ती येणार, 3 ची आवृत्ती येणार, बरोबर आहे ना. या ठिकाणी आपल्याला एक हिस्सा मिळाला बघा 24,211.33. मग तात्पुरत्या स्वरूपात काय करा, 1-2 रुपयाचा फरक येऊ शकतो, त्यामुळे वेगळा असं टेन्शन घेण्याची गरज नाही. हे पॉइंट आणि पुढचे 3 काही वेळासाठी काय करा, कट करून टाका. म्हणजे एक हिस्सा किती आला समजायचं, 24,211. 1 रुपयाचा कमी पडत असेल तर आपण वाढून देऊया, 1 रुपया जास्त असेल तर काय करूया, कमी करूया. ठीक आहे. आता बघा 24,211 रुच्याला किती हिस्से द्यायचे, 2 हिस्से. मग गुणिले 2 करा, किती द्यायचे, 2 हिस्से द्यायचे. मग बघा 24,211 गुणिले 2, बे 1 बे, बे 1 बे, बे 2 4, बे 4 8 आणि बे 2 4. म्हणजे किती आले, 48,422. आणि जुलै जे आहे, जुलैला किती द्यायचे, एक हिस्सा. मग साहजिकच आहे 24,211 गुणिले 1 किती गुणाकार, तेवढाच येईल ना. मग लिहून टाका 24,211. म्हणजे या ठिकाणी जर आपण शुद्ध नफ्याचं वाटप केलं तर किती आले बघा, रुच्याला किती आले 48,422 आणि जुलै किती आले 24,211. या ठिकाणी 1 रुपयाचा फरक पडू शकतो बघा. आता फरक कसा पडतो बघा, याची बेरीज आपण केली तर फरक पडला आपल्याला कळून जाईल. 2 आणि 1 3, 3 4 आणि 2 6, इथं आपला फरक कळून जाईल. काय शेवटी या ठिकाणी शुद्ध नफा किती लागला बघा, 72,634. इथं जर आपण याची बेरीज केली तर किती येणार आहे, 72,633 रुपये येणार आहे. मग 1 रुपया काय करा, कोणत्याही एका भागीदाराला वाढून द्या. आता या ठिकाणी आपण रुच्याला 1 रुपया काय करूया, वाढून देऊया. किती आले, 48,422 आहे. त्यामध्ये 1 रुपया ऍड करा म्हणजे किती होईल, 48,423 रुपये. रुच्याला किती आले 48,423 आणि जुलैला 24,211. या ठिकाणी आपण शुद्ध नफा घेतला बघा. नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला, नफा तोटा खात्याच्या नावेला आपण घेतला शुद्ध नफा वाटप. प्रमाण काय आहे, 2:1 भांडवलाचं प्रमाण. रुच्याला किती आले 48,423, जुलैला 24,211. बाहेर बेरीज किती, 72,634. ठीक आहे. आता नफा तोटा खात्याच्या दोन्ही साईडचे बेरजा किती येतील, 93,100 93,100. हे झालं नफा तोटा खातं. आता शुद्ध नफा जे आहे, शुद्ध नफ्याचा दुसरा परिणाम कुठे करतात, ताळेबंदाच्या देयता बाजूला भागीदारांच्या भांडवलामध्ये अधिक करतात. आता शुद्ध नफा बघा, पहिला भागीदार कोण आहे, रुच्या आहे. रुचीचा शुद्ध नफा किती आलाय 48,423 आणि जुलैचा किती आहे 24,211. देयता बाजूला त्यांच्या भांडवलामध्ये काय करा, अधिक करा. ताळेबंदाच्या देयता बाजूला बघा भांडवल खाते रुच्या भांडवलामध्ये अधिक करा. शुद्ध नफा किती लागला 48,423. 48,423. नंतर जुलैच्या भांडवलामध्ये शुद्ध नफा अधिक करा, अधिक शुद्ध नफा किती आहे 24,211. ठीक आहे. हे शुद्ध नफा आपण भांडवलामध्ये काय केला, अधिक केला. आता भांडवलाचा हिशोब करून घ्या. किती 423, 8 लाख आणि 8 आणि 4 किती 12 ना, 1,28,423. हे झाला रुच्या यांचा हिशोब. नंतर त्या भांडवलामधून काय वजा करायचे, वैयक्तिक उचल वजा करायची. 3,000 वजा करा म्हणजे बाहेर किती येणार 1,25,423. हे झाला रुच्या यांचा भांडवलाचा हिशोब. आता जुलै बघा, जुलैचं भांडवल किती आहे 40,000 अधिक शुद्ध नफा म्हणजे किती येईल 64,211. त्यामधून वैयक्तिक उचल वजा करा 2,000, बाहेर किती येणार 62,211. हे झाला जुलै यांच्या भांडवलाचा हिशोब. अशा प्रकारे आपण ताळेबंदावर परिणाम केले. आता ताळेबंदाच्या दोन्ही सेटच्या बेरजा करा, दोन्ही बाजूच्या बेरजा बरोबर आल्या तर आपल्याकडे आलं. ठीक आहे. मग ताळेबंदाच्या देयता बाजूची बेरीज येईल 2,28,434. ताळेबंदाच्या संपत्ती बाजूची बेरीज येईल 2,28,434. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भागीदारीची ओळख व अंतिम खाते या प्रकरणामधला तिसरा प्रॉब्लेम पाहिलेला आहे. जर तुम्हाला या प्रॉब्लेम मध्ये काही अडचणी असतील तर माझा नंबर दिलाय, त्यावर तुम्ही कॉल करून विचारू शकता. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील
आमच्या चॅनलचं नाव आहे जिनियस कॉमर्स क्लासेस लोहा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन पाहिजे असतील तर बेल आयकॉन जे आहे त्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. घरीच राहा, सुरक्षित राहा.